ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 2. आत्मज्ञान. आध्यात्मिक ज्ञान अंतःकरण प्रकाशित करते. साधकाचं चित्त शुद्ध झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणात ज्ञानाच्या प्रकाशाचा उदय होतो, तेव्हा त्याला उच्च ज्ञानाचा दिव्य अर्थ उलगडू शकतो आणि दुसऱ्याला समजावून सांगता येतो. ज्याप्रमाणे एखाद्या खोलीत अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छता राखली जाते, तिथे साप, विंचू किंवा विषारी कीटक प्रवेश करू शकत नाहीत, जे केवळ अंधार आणि अस्वच्छतेतच सुखावतात. त्याप्रमाणे पवित्र ज्ञान अंधकारमय आणि मलिन हृदयात प्रवेश करू शकत नाही. त्याऐवजी क्रोधासारखी विषारी प्रवृत्ती अशा हृदयात निवासस्थान शोधते. कोळशाचा तुकडा साबण आणि पाण्याने धुतला तरी त्याचा काळेपणा जात नाही. तसंच दुधाने धुतला तरी फरक पडत नाही. त्याला अग्नीमध्ये टाकलं तरच तो पांढऱ्या राखेच्या ढिगाऱ्यात रूपांतरित होतो. त्याचप्रमाणे आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानेच अज्ञानाचा अंधकार आणि वासनांची मलिनता नष्ट होते. अंधाराचा अंत फक्त प्रकाशानेच होऊ शकतो. अंधारावर अधिक अंधाराने हल्ला करून विजय मिळवता येत नाही. आध्यात्मिक ज्ञान हाच तो प्रकाश आहे, जो अंतःकरणातील अंधकार नष्ट करतो. आध्यात्मिक ज्ञान अंतःकरण प्रकाशित करतं. भगवद्गीतेत सांगितलेला परमपुरुषाचा खरा योग, पुरुषोत्तम योग म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान, हेच ब्रह्मज्ञान आहे. हीच उच्चतम विद्या आहे. ही विद्या पैशाने विकत घेता येत नाही, मित्रांकडून मिळवता येत नाही किंवा कोणत्याही संस्थेकडून मागवता येत नाही. प्रत्येकाला स्वतःसाठी ती अढळ श्रद्धेने आणि उत्कट भक्तीने आत्मसात करावी लागते. देव कुठेच नाही हे विधान आहे तसंच राहू दे. गॉड इज नो वेअर. त्यावर आक्षेप घेण्याची किंवा त्याला विरोध करण्याची गरज नाही. फक्त WHERE वेअरमधलं W हे अक्षर नोशी जोडलं की ते गॉड इज नाऊ हिअर, देव आता इथे आहे असं बनतं. नकारात्मक वाक्य क्षणार्धात सकारात्मक होतं. त्याचप्रमाणे आपली दशदिशांकडे पाहणारी दृष्टी जेव्हा एकाच दिशेने केंद्रित केली जाते, तेव्हा भेदाभेद नाहीसे होतात आणि अनेक एक होतात. संत महात्मे विरुद्ध आजचे विद्वान. रामकृष्ण परमहंस, जयदेव, गौरांग, तुकाराम, तुलसीदास, रामदास, कबीरदास, शारदा देवी, मीराबाई, सखूबाई आणि मल्लम्मा या संतांनी अनेक शास्त्रांचं आणि ग्रंथांचं तात्विक भाष्य आणि विवेचन आत्मसात केलं नव्हतं, तरीसुद्धा आजही जगातील विविध धर्मांचे, पंथांचे अनुयायी त्यांना पूज्य मानतात. त्यांनी चित्तशुद्धीने प्राप्त केलेली आत्म्यावरील अढळ श्रद्धा हेच याचं कारण आहे. आध्यात्मिक ज्ञानानेच त्यांना शुद्धता आणि स्पष्टता दिली. या संतांच्या अंतःकरणात जे होतं तेच ते बोलले, तसंच जसं त्यांनी अनुभवलं तसं व्यक्त केलं. परंतु आजचे तथाकथित ज्ञानप्राप्तीचा दावा करणारे बघा, त्यापैकी लाखात एखादा तरी मनुष्य जे मनात आहे ते बोलतो का? ते वर्षातून एकदाच सत्यनारायणाची म्हणजे सत्यस्वरूपी परमेश्वराची पूजा करतात आणि उरलेले 364 दिवस असत्यनारायणाची म्हणजे असत्यरूपी परमेश्वराची पूजा करतात. या प्रकारच्या भक्तीनेच शास्त्रज्ञानाची आणि बाह्य विद्वत्तेची ओढ वाढते. अशा ज्ञानाला उच्च विद्या, पराविद्या म्हणता येईल का? नाही, कधीच नाही. उपदेशाचं पालन करा आणि दोषांवर मात करा. ज्याप्रमाणे ताटात वाढलेलं अन्न आपण खाल्लं नाही किंवा भुकेल्या मनुष्याला दिलं नाही तर ते न खाल्लेलं अन्न कुजतं, त्याचप्रमाणे जर आपण स्वप्रयत्नाने किंवा चित्तशुद्धीच्या प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सहृदयी महात्म्यांच्या उपदेशानुसार आपल्या दोष दुर्गुणांचं परिमार्जन केलं नाही तर आपल्या जीवनाची स्थिती काय होईल याची कल्पना करा. जसं फार वेळ ठेवलेल्या शिजवलेल्या डाळीला दुर्गंधी येते, तसंच आपलं जीवनही दुर्गंधीयुक्त होतं. एका पित्याने आपल्या मुलाचं कौतुक करताना शेवटी म्हटलं, त्याच्यामध्ये फक्त 2च छोटेसे दोष आहेत. एक म्हणजे त्याला स्वतःचे दोष माहिती नाहीत आणि दुसरा, जर कोणी ते त्याच्या निदर्शनास आणून दिलं तरी तो ऐकत नाही. ही गोष्ट पूर्वीची आहे, पण आजकाल एका मुलाची नव्हे
तर प्रत्येक मुलाचीच अशी अवस्था आहे. प्रत्येक पित्याची हीच तक्रार आहे. हीच का ती तथाकथित आध्यात्मिक विद्या जी ते मिळवल्याचा दावा करतात? मुलं स्वभावतः चांगलीच असतात. दोष आहे तो त्या शिक्षण प्रणालीचा जी त्यांना विद्या देत असते. हे सर्वांना माहीत असलं तरी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. अनेक प्रकारचे सल्ले देणं सोपं असतं, पण एकही गोष्ट आचरणात आणली जात नाही. प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत शिक्षण प्रणालीत बदल करायला हवे आहेत असं वर्तमानपत्रात जाहीर केलं जातं, पण प्रत्यक्षात नेमके कोणते बदल करावेत आणि कसे करावेत हे दाखवणारा कोणी दिसत नाही. प्रणालीतील दोष दाखवण्याचीही कोणी हिंमत करत नाही. लोक हे सत्य जाणत नाहीत की आध्यात्मिक, नैतिक आणि वर्तनविषयक मूल्य हीच मानवाच्या यशाचा मुकुटमणी आहेत. जेव्हा लोक सत्तेत नसतात तेव्हा ते शिक्षणावर लेख लिहितात, निबंध लिहितात, व्याख्यानं देतात. पण जेव्हा तेच लोक सत्तेत येतात तेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या भाषणांच्या विरुद्ध कायदे बनवतात. व्यासपीठावरील भाषणं चांगली असतात, पण आचरणात मात्र निष्क्रियता असते. जोपर्यंत ही नुसतं बोलण्याची पण कृती न करण्याची व्याधी बरी होत नाही, तोपर्यंत शिक्षण आणि खरी विद्वत्ता आपलं मूल्य दाखवू शकणार नाही. चुंबक लोखंड खेचू शकतो, पण धूळ आणि गंजाने माखलेले लोखंड खेचू शकत नाही. ती धूळ आणि गंज धुवून काढल्यानंतरच चुंबक आपली शक्ती दाखवतो. त्याचप्रमाणे जेव्हा मन शुद्ध आणि निर्मळ होतं तेव्हा त्याचे परिणाम असे होतात. जसं कवी म्हणतो, एक विचार, एक शब्द, एक कृती हे महात्म्याचं लक्षण आहे. या तिन्हीचा समन्वय हा मानवतेच्या खऱ्या मूल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. पण लोक स्वतःच्या इच्छेने, अज्ञानाने आणि आत्मविद्या जी प्रत्येकाने आत्मसात करायला हवी तिच्या अभावामुळे या अद्वितीय मूल्याचा त्याग करत आहेत. साखर पाण्याचे आणि साध्या पाण्याचं उदाहरण. रामकृष्ण परमहंसांच्या काळात अनेक विद्वान, पंडित आणि तज्ज्ञ होते, पण आत्मसाक्षात्काराचा प्रकाश त्यांच्या अंतर्मनात उतरला नाही. त्यामुळे आज त्या विद्वानांची नावं कोणी घेत नाही. पण परमहंसांचं नाव मात्र संपूर्ण जगभर पसरलं आहे. का? कारण साखर पाणी आणि साधं पाणी दोन्ही दिसायला सारखंच असतं, पण प्यायल्यावरच समजतं की एकाच साखरेचा गोडवा आहे आणि दुसरं फक्त पाणी आहे. परमहंसांच्या वचनांमध्ये आत्मविद्येचा मधुर गोडवा आहे आणि पंडितांच्या वचनांमध्ये केवळ ग्रंथज्ञानाचा कोरडेपणा आहे. ग्रंथ वाचूनच समाधान मानणारे दांभिक पंडित पैशाच्या मागे धावतात, परमेश्वराच्या दिशेने नाही. पाण्यात पडलेली काडेपेटीची काडी जरी कितीही घासली तरी पेट घेणार नाही. याशिवाय ती त्या काडेपेटीचाही नाश करेल. त्याचप्रमाणे जे हृदय सांसारिक इच्छांनी भिजलेलं असतं त्यातून बाहेर पडणारी वचनं केवळ पोपटपंची असते. ती ऐकण्यासाठी श्रोते मिळतात, पण आचरणात आणणारे साधक नाही. असे उपदेश श्रोते ऐकत तर असतात, पण ते त्याचा स्वीकार करत नाहीत किंवा त्यानुसार आचरण करत नाहीत. खरे म्हणजे अपरोक्ष आणि आभासी म्हणजे परोक्ष ज्ञान. जगातील प्रत्येक घटनेमागे एक विशिष्ट कारण असतं आणि ते म्हणजे ज्ञान. अर्थातच जर जाणण्यासारखं काहीच नसेल, म्हणजे विषयच नसेल, तर ज्ञानही उदयाला येऊ शकत नाही. ज्ञान दोन प्रकारचं असतं, अंतर्गत आणि बाह्य, प्रत्यक्ष आणि परोक्ष, खरं आणि आभासी. बाह्य ज्ञान हे कान आणि इतर इंद्रियांच्या सहाय्याने तसंच इतरांच्या शब्दाद्वारे प्राप्त होतं. अंतर्गत ज्ञान हे खरं ज्ञान असून त्यात अनेकत्वाचा भास नसतो. ते मनाला पछाडून टाकणाऱ्या आकर्षणांचं आणि विषयांचं विश्लेषण करून त्यांचा अर्थ समजून घेतं. ते मनाला शुद्ध करतं आणि हृदयाचा दृष्टिकोन विशाल बनवतं. जय साईराम.